नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येत्या TETसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव आपण घेत आहोत। यामध्ये पहिला प्रश्न पहा, भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? तर पर्याय क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूयात, कोणत्या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला? आणि याचे योग्य उत्तर आहे पहा, माउंटबॅटन। त्यानंतरचा प्रश्न 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा कोणी केली? आणि याचा योग्य पर्याय असणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 1। फोर्थ क्वेश्चन पहा, पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? तर पानिपतची तिसरी लढाई पहिली सांगते, पहिली झालेली 1526 मध्ये, दुसरी झाली 1556 मध्ये आणि पानिपतची तिसरी लढाई झाली 1761 ला। त्यामुळे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 1761। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर पहा, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या आहे 250, पर्याय क्रमांक 1। या संदर्भाने आपण राज्यसभेविषयी आणखीन माहिती पाहू। राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे। याची रचना कलम 80 नुसार झालेली आहे। एकूण सदस्य संख्या असते 250, जो आपला प्रश्न होता। घटक राज्याच्या विधानसभांनी निवडून दिलेले जास्तीत जास्त 238 सदस्य यामध्ये असतात। तसेच साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातून राष्ट्रपतीने नियुक्त केलेले 12 सदस्य असतात। महाराष्ट्रातून एकूण 19 सदस्य राज्यसभेवर निवडून दिले जातात। आता सदस्यत्वाची पात्रता काय आहे? तो भारताचा नागरिक असावा आणि वयाची किमान त्याची किती 30 वर्ष पूर्ण असावी। संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटींची त्याने पूर्तता केलेली असावी। अशा प्रकारे आपण ही राज्यसभेविषयी बेसिक माहिती मिळवलेली आहे। तसेच खालील पदासाठी वयोमर्यादा पहा, पंतप्रधान, लोकसभापती, लोकसभा सदस्य, मुख्यमंत्री आणि विधानसभा सदस्य बनण्यासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। तसेच राज्यसभा सदस्य व विधान परिषद सदस्यासाठी 30 वर्ष पूर्ण आवश्यक आहे। यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल आणि उपराष्ट्रपतीसाठी 35 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। तर हे होते खूप महत्त्वाची अशी माहिती जी राज्यसभा, लोकसभा हे आपल्या काय गृहाविषयी आहे। आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे राज्यसभेचे एकूण सदस्य 250। जर या ठिकाणी लोकसभेचे विचारले तर 552। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या देशात संसदीय शासन पद्धती विकसित झाली? आणि याचं म्हणजे प्रथम विकसित झालेली आहे ती इंग्लंडमध्ये, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3। संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आता या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? असे प्रश्न किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते असे प्रश्न रिपीट वारंवार होत गेलेले आहेत। तर पहा, संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक आपला संविधान सभेचे अध्यक्ष या प्रश्नाचं उत्तर पर्याय येणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? पर्याय आहेत राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, काय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश। आणि उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश। भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केली जाते? आणि उत्तर आहे राष्ट्रपती यांच्याकडून सरन्यायाधीशांची नेमणूक केली जाते। आता आपण राष्ट्रपतींची इतरही कार्ये पाहूया, जेणेकरून याच्यानंतर राष्ट्रपती या पदावर कोणताही तुम्हाला प्रश्न आला तर तो काय होणार आहे, सहज सुटणार आहे। तर पहा, हे राष्ट्रपतींची कार्य आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ती अभ्यासू शकता। त्यानंतर 8वं कार्य आहे पहा, मंत्रिमंडळ बरखास्ती, अटॉर्नी जनरल, राज्यपाल यांची पदच्युती करण्याचे कार्य। तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे एकदा मनापासून वाचून घ्या। आता आपण पाहूया राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता काय लागते। भारताचे नागरिकत्व, लोकसभेतून निवडून येण्याची पात्रता, नंतर कलम 59 राष्ट्रपतीचा उमेदवार संसद वा घटकराज्यांच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद नसावा। असे असल्यास राष्ट्रपती म्हणून निवडून येताच त्याचे पहिले सदस्यत्व संपुष्टात येईल। नंतर राष्ट्रपतींची निवड करण्याचे निकष अप्रत्यक्ष निवडणुकीने होते। तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सदस्य व राज्याच्या विधानसभातील निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतींची निवड करतात। तसेच राज्य विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत। या सदस्यांच्या मतांचे मूल्य सूत्ररूपाने खालीलप्रमाणे निर्धारित केले जाते। तर पहा, या ठिकाणी
राष्ट्रपतींची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सदस्य व राज्याच्या विधानसभातील निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतींची निवड करतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट, खालील पर्यायापैकी शीत प्रवाह ओळखा. तर पहा, पर्याय क्रमांक 1 फॉकलँड प्रवाह हा शीत प्रवाह म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक 1. याबरोबर आणखी कोणकोणते शीत प्रवाह ते पाहूया. फॉकलँड हा जो आपला पर्याय होता ते उत्तर होतं. त्याचबरोबर लॅब्राडोर, कॅनडी, ओयाशियो, बेंग्युला हे शीत सागरी प्रवाह आहेत. याबरोबरच आपण उष्ण सागरी प्रवाहांची पण उदाहरणे पाहूयात. गल्फ स्ट्रीम, क्युरोसिया, एग्युलास आणि सोमाली हे उष्ण सागरी प्रवाह आहेत. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे लक्षात ठेवू शकता पुन्हा पुन्हा वाचून. नेक्स्ट पहा, जास्त उंचीवरील ढगामध्ये तंतुमय दिसणारा ढग प्रकार कोणता? आणि याचे योग्य उत्तर येणार आहे सिरस. पृथ्वीला 2 अंशात फिरण्यास टिमटिम मिनिटे लागतात. प्रश्न कसा आहे? पृथ्वीला 2 अंशात फिरण्यास किती मिनिटे लागतात? 4, 8, 16, 15. आणि याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 8 मिनिटे लागतात. या संदर्भाने आपण परिवलन आणि परिभ्रमण याविषयी माहिती घेऊ शकतो. तर कारण याच्यावर सुद्धा TETमध्ये खूपदा प्रश्न आलेला आहे. तर पहा, परिवलनाची दिशा विचारली गेलेली आहे. तर पृथ्वीच्या परिवलनाची दिशा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. त्यामुळे सूर्य, चंद्र, तारे व इतर खगोल पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असल्याचा आपल्याला भास होतो. त्यानंतर वैशिष्ट्ये पहा, परिवलनामुळे दिवस व रात्र होतात. तसेच इथं पहा, पृथ्वीच्या परिवलनाला 23 तास 56 मिनिटे 4 सेकंद लागतात. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशांनी कललेला आहे. आता आपण पाहूया परिभ्रमण. तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास काय म्हणतात? परिभ्रमण. आणि पृथ्वी परिभ्रमण ज्या मार्गावरून होते त्या मार्गाला पृथ्वीचे परिभ्रमण कक्षा असे म्हणतात. आता या ठिकाणी आपण परिभ्रमणास लागणारा वेळ पाहणार आहोत. तर परिभ्रमणासाठी 365 दिवस 6 तास 9 मिनिटे 9.54 सेकंद सुमारे 1 वर्ष कालावधी लागतो. आणि पृथ्वीची परिभ्रमणाची गती आहे 1,07,160 किलोमीटर पर तास. महत्त्वाचं म्हणजे परिभ्रमणामुळे ऋतूंची निर्मिती होते व ऋतुचक्र अव्याहत सुरू राहते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे टिमटिम या शास्त्रज्ञाने शोधून काढले. गटेनबर्ग, गॅब्रो, मोहोरोव्हिस्की तर कॉन्रॅड. तर कॉन्रॅड हेच योग्य उत्तर आहे. कॉन्रॅड पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पहा, योग्य जोड्या लावायच्या आहेत. लूज, सिमूक, चिनूक, मिस्ट्रल. आणि या ठिकाणी यांचा योग्य क्रम होणार आहे जो पर्याय क्रमांक 1 मध्ये देण्यात आलेला आहे. पहा, तर यानुसार काय होणार आहे? लूज जे आहे, लूसाठी उष्ण आणि कोरडे. सिमूकसाठी उष्ण, कोरडे आणि विनाशकारी. चिनूकसाठी रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहतात. आणि मिस्ट्रल जे आहे ते थंड आणि कोरडे. लास्ट प्रश्न पाहूया. एक प्रकाशवर्ष हे अंतर टिमटिम इतके असते. आणि याचे योग्य उत्तर आहे 9.5 × 10⁻12 किलोमीटर इतके असते. पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे 15 प्रश्न घेऊन येत आहे. ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू.